महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीनिमित्त आम्ही शिवाजी पार्कला आज एक भव्य दिव्य ड्रोन शो आयोजित करतोय। 2000 ड्रोन ॲट ए टाइम आकाशात जाणार, त्या ठिकाणी बाबासाहेबांची असलेली यशोगाथा काही प्रसंग त्यामध्ये साकारणार आहेत आणि सांस्कृतिक कार्यक्रम पण आहे। हा करण्याचा मागचा हेतू एवढाच आहे की बाबासाहेबांनी जी या देशाला राज्यघटना दिली, समानतेचा संदेश दिला, बंधुभाव दिला, त्याचा आणखीन प्रचार प्रसार चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत गेला पाहिजे। लोकांना बाबासाहेबांबद्दलचे असलेलं प्रेम, त्यांच्याबद्दल असलेला आदरभाव या माध्यमातून व्यक्त करता आला पाहिजे। गेल्या 13 तारखेला होणारा काही कारणास्तव रद्द झालेला ड्रोन शो आज होतोय। तुमच्या माध्यमातून मी सर्वांना सांगेल की आपणही या कार्यक्रमाला या आणि आवर्जून हा मोठा ग्रँड ज्याला म्हणता येईल तो शो निश्चित पहा। राजकीय प्रश्न रुपाली चाकणकर SIT समोर आज हजेरी लावणार आहेत, खरात प्रकरणात चौकशी होणार आहे। दुसरीकडे नाना पटोले म्हणतात की एप्स्टीन सारखं खरातला मारलं जाईल। किती महत्त्वाचा हा संपूर्ण घटनाक्रम? भोंदू खरातच्या बाबतीमध्ये रोज नवीन नवीन गुन्हे त्याच्यावर दाखल होत आहेत। जवळपास 9-10 गुन्हे आतापर्यंत दाखल झालेले आहेत। कदाचित त्याच्यातून तो सुटणार पण नाही, परंतु त्याच्या संबंधित जे कोणी असतील किंवा ज्यांची नावं आली असतील, ज्यांच्यावर थोडासा डाऊट घेण्यासारखे असतील, अशा सर्वांची चौकशी होणार आहे। रुपाली चाकणकरांचं जे नाव आलेलं आहे त्यामुळं शंकेची सुई त्यांच्याकडे गेली होती। आज SITने त्यांना बोलवलं आहे, ते त्यांच्या समोर गेलेले आहेत, ते त्यांचं स्टेटमेंट देतील ना। SITने काय विचारायचं आहे, त्यांनी काय सांगायचं आहे, हा सगळा चौकशीचा भाग जरी असला तरी यंत्रणेने घेतलेला निर्णय किंवा त्यांनी चौकशी सुरुवात कशी करावी याबद्दल त्यांच्यावर कोणताही दबाव नाही, हे यातून सिद्ध होतंय। मला वाटतं रुपाली चाकणकर त्या सर्व प्रश्नाचे उत्तर त्या ठिकाणी देतील। दुसरीकडे नाना पटोले असं म्हणतायत की खरं तर एप्स्टीन सारखं खरातचा आहे तो मृत्यू होण्याची शक्यता आहे, ती वर्तवली जाते। अहो असं नाही होते, महाराष्ट्र आहे, यामध्ये असे प्रकार घडत नाही। मग असे प्रकार घडायचे असते तर आता पण खरात राहिलाच नसता ना। असा कोणताही बेछूट आरोप करून एक वातावरण भीतीचं तयार करायचं की आता तो खराताचं काहीतरी बरं वाईट होईल, तो काहीतरी मरेल। आपण अनेक असे प्रकरणं पाहिलेले आहेत। तेलगी प्रकरण आपण बघा, किती वर्ष चाललं, त्याला काही झालं? हा कसा अखेरपर्यंत सुप्रीम कोर्टापर्यंत गेला? म्हणून कायद्याचं हे राज्य आहे। घटनेने जे जे अधिकार प्रत्येकाला दिलेत त्याचा वापर या ठिकाणी होतोय आणि अशी कोणती घटना महाराष्ट्रात घडणार नाही याची तर आम्हाला खात्री आहे। या प्रकरणामध्ये सरकारमधले 4 मंत्री देखील आहेत ते सहभागी आहेत, अशा पद्धतीचा थेट आरोप आहे तो केलेला पाहायला मिळतो। त्यामुळे 4 मंत्र्यांची नावं देखील आहे ते मी देईल असं देखील नाना पटोले म्हणतात आणि यांना राजीनामा देखील द्यावा लागेल। 4 मंत्र्यांची नावं आहेत, त्याच्यात त्यांचा सहभाग असेल तर नाना पटोलेंनी ते नावं मुख्यमंत्र्यांकडे द्यावेत किंवा जाहीर करावीत, निश्चित त्याची चौकशी केली जाईल। परंतु अंदाजपंचे ठोक ताळ्यावर नावं सांगणं आणि प्रत्यक्षात गुन्ह्यात सहभाग असणं हा भाग वेगळा आहे। म्हणून त्यांनी हे प्रेसच्या समोर सांगण्यापेक्षा मुख्यमंत्र्याला नावं द्यावेत आणि प्रेससमोर जर सांगायचंच असेल तर ते नावं उघडही करावीत। सर, दमाने यांनी याच्यावरती प्रतिक्रिया दिली की अनेक नेत्यांचे संबंध आहेत, अनेकदा भेटी पण घेतल्या, शिंदेचं देखील नाव त्यांनी घेतलेलं आहे, त्यामुळे एकनाथ शिंदेची पण चौकशी व्हावी आणि ज्या ज्या नेत्यांनी भेट घेतली त्यांनी लेखी स्वरूपामध्ये ही भेट का झाली होती, कशा संदर्भात झाली होती त्याची देखील माहिती द्यावी असं अंजली दमाने म्हणतात। बघा, अंजली दमान्याकडे पोलीस यंत्रणेपेक्षाही फास्ट यंत्रणा आहे। ती कुणाची CDR काढू शकतात, त्या CDRच्या माध्यमातून सांगू शकतात किती मिनिटं किती सेकंद वगैरे, हा तुम्ही पाहिलेला प्रकार आहे। सरकारने स्पष्ट भूमिका घेतली की ज्यांची कोणाची नावं त्यात येतील त्या सर्वांची चौकशी केली जाईल। रोज उठून एक नवीन नाव सांगणं आणि काहीतरी मीडियासमोर जाणं हे मला वाटतं योग्य नाही आहे। सरकारकडे सगळं माहिती आहे, सरकार त्या प्रकरणात गांभीर्यानं पाहत आहे आणि म्हणून एक मोठं नाव घेऊन पुढं आणायचं आणि त्याची बातमी करायची हा प्रकार आता थांबला पाहिजे।
याला ज्या पद्धतीने मीडिया ट्रायल करायचा प्रयत्न ते करतायत, परंतु सुदैवानं सर्वजण त्या प्रकरणाला गांभीर्याने घेत आहेत आणि सरकारने सुद्धा गांभीर्याने घेतल्यामुळं काही दिवसातच त्याच्याशी संबंधित असलेल्या लोकांवर कारवाई ही नक्की होईल. नक्कीच. पण वारंवार एकनाथ शिंदे यांचं नाव ते घेत आहेत प्रसारमाध्यमांमध्ये. कसं पाहता याकडे? एकनाथ शिंदेचं नाव घेऊन काय करणार आहेत ते? त्यांना हायलाईट होण्यासाठी ते फक्त नाव त्याचा वापर करतायत. जे काही एकनाथ शिंदे साहेबांचे फोटो आपण पाहिलेले आहेत त्यांनी कुठं नाव कबूल नाही केलं, त्यांनी का डिनाय केलंय का? अहो, राजकीय नेता कोणत्याही कार्यकर्ता असेल का कोणतेही महाराज असतील किंवा कोणी असेल, अनेक प्रसंगामध्ये एकमेकाची भेटगाठ होत असते. म्हणून याचा अर्थ त्यांच्याशी संबंध जोडणं हे कितपत योग्य आहे? चौकशी होऊ द्या ना. चौकशीमध्ये जर तुम्हाला काही जर त्रुटी आढळल्या तर तुम्ही कोर्टातही जाऊ शकता आणि पुन्हा त्याच्या संदर्भामध्ये तुमच्याकडे असलेली माहिती ही सरकारला देऊ शकता. म्हणून सर्व दरवाजे तुमच्यासाठी उघडे आहेत. कोणती माहिती जर लपवली असेल तर तुम्ही त्याच्यावर निश्चित आवाज उठवावा, निश्चित त्याची माहिती सरकारला द्यावी, पोलीस यंत्रणेला द्यावी आणि यामध्ये कुणाचीही गय केल्या जाणार नाही असं वारंवार मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे. दमन यांनी जी मागणी केली की एकनाथ शिंदेची चौकशी व्हायला पाहिजे, ती कधीपर्यंत होईल? तर जर अशा प्रकारची चौकशी होणार असेल तर तुम्ही स्वागत कराल असेल? अहो, चौकशी करायला तेवढे पुरावे असावे लागतात. माझाही फोटो त्या खरंच बरोबर आहे काय? मग काय माझी चौकशी सुरू झाली काय? फोटो असणं आणि प्रत्यक्षात काही संबंध निघणं याला फरक, त्याच्यात फार मोठा फरक आहे. तुम्ही कुणाच्या फोटोवर कुणाची चौकशी लावत बसला असं होत नसतं. हजारो लोकांचं गेल्या कित्येक वर्षापासून त्याचा हा प्रकार चालू आहे. हजारो लोकांचे फोटो त्यांच्याबरोबर असतील. मग हजारो लोकांना काय ते काय अदालतमध्ये आणणार आहेत का? म्हणून जो या बलात्कार प्रकरण असेल, पैशाचा व्यवहार असेल, अनेक लोकांचं त्या माध्यमातून जर इतरांची फसवणूक केली असेल, त्याच्यामध्ये जो कोणी असेल, मग तो मंत्री असेल, राजकीय पुढारी किंवा सरकारी कर्मचारी असेल, कोणता कार्यकर्ता असेल, त्यांच्यावर कारवाई ही केली जाईल. त्यामध्ये राजकीय हेतू आहे, कारण भाजपच्या कुठल्याही नेत्याची नावं सापडत नाही, पण शिवसेनेची सापडतात, राष्ट्रवादीची सापडतात. याचा दुसरा अर्थ काढला जातोय की भाजप पुरस्कृत हे सगळे आरोप होतात. बघा, कोणाच्या पुरस्कृत होत आहेत, काय होत आहेत ते सर्व चौकशीमध्ये निघेल. परंतु काही लोक जाणून बुजून कुणाला तरी टार्गेट करायचे म्हणून आरोपही करत असतात आणि ह्या टार्गेट केल्यामुळं त्यांच्यामध्ये कसा हालचाल निर्माण होईल किंवा ते कसे थोडेसे एक डिस्टर्ब होतील हे पाहण्याचा उद्देशही काही लोकांचा असतो. हे आपण सर्वजण पाहत आहेत, म्हणून आम्ही अशा आरोपाला घाबरत नाही. ओबीसी एका संभाजीनगर दौऱ्यावरती होते, कुठेतरी निदा खान यांची पाठराखण करताना आपल्याला पाहायला मिळालं. कसं बघाल याकडे? आणि जमिनीची पाठराखण केली नंतर काल ओबीसीने सुद्धा असंच म्हटलं की खरंतर एफआयआर दाखल होण्यापूर्वीच निदाचा ट्रान्सफर झाला होता असं देखील त्यांनी उल्लेख केलेला आहे. त्यामुळे हा संपूर्ण तपासामध्ये कुठेही तथ्य नाही आणि कोर्ट देखील त्यांच्याच बाजूने निकाल देईल असं देखील ते म्हटलेले आहे. ओएसी काय हज्जत झालंय का? बॅरिस्टर आहे ना, त्याला एवढं तर कळायला पाहिजे की एखादे आरोपी आरोपपत्रामध्ये ज्याचंही नाव आलं असेल त्या आरोपीला सपोर्ट करणं हा तेवढाच मोठा गंभीर गुन्हा आहे. कायदा कळतो ना, बाबासाहेबांची घटना मानता ना तुम्ही. मग एखाद्या आरोपपत्रात एकाचं नाव आल्यानंतर त्यांच्याबद्दलचं तुम्ही दिलेलं स्टेटमेंट, खरं तर आत्तापर्यंत त्या इम्तियाज जलीलला अटक का झाली नाही हा माझा प्रश्न आहे. तो इम्तियाज जलील ठाण्याला जाऊन भाषण करतो, तिची साईड घेतो. ती निदा खान ठाण्याहून निघते, संभाजीनगरला येते, ज्या घरामध्ये राहते ते घर त्या एका मतीन नावाच्या त्यांच्या एमआयएमच्या नगरसेवकाचं निघतं. ते घर इलिगल आहे, त्याला कॉर्पोरेशनने आता नोटीस दिली, सोमवारी कदाचित ते घर पडेल. त्या पटेलचा अनेक व्हिडिओसुद्धा माझ्याकडे आलेले आहेत आत्ता सध्याला. इम्तियाज जलीलच्या सांगण्यावरून त्या पटेलने त्यांना राहायला घर दिलं होतं ही माझी माहिती आहे. आता 2 फटके पडतील ना त्या पटेलला, तो सगळं ओकणार आहे. त्यांनी सांगितलं बी असेल. मी पोलिसाला विनंती करणार आहे, एवढ्या उघडपणे एखाद्या आरोपीला सपोर्ट करणाऱ्यांवर आतापर्यंत अटक का झाली नाही हा माझा बेसिक प्रश्न आहे. मंगळवारी येणाऱ्या कॅबिनेटमध्ये सुद्धा मी हा प्रश्न उपस्थित करणार आहे. आरोपी करण्यासाठी काही तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार आहात? पटेल तर सहआरोपी झालेलाच आहे. इम्तियाजला अटक झाली पाहिजे आता.
आणि त्याला काल ओएसीने जे काही सपोर्ट करायची भाषा केलेली आहे याचा अर्थ त्यांनी काल पुन्हा जहर ओकलेला आहे. त्यांनी हे प्रकरण दुसऱ्या अँगलने पलटवण्याचा प्रयत्न केला. एखाद्याच्या इथं बुरखा असणं गैर नाही आहे, एखाद्याच्या इथं कुराण सापडणं गैर नाही आहे, नकाब असणं गैर नाही आहे. आम्ही कुठं म्हणतो ते गैर आहे, परंतु ज्या पद्धतीनं टॉर्चर करून एखाद्याला धर्मांतर करायला लावणं हा गुन्हा आहे. आणि जर स्वतःच्या मर्जीने जर करत असते तर त्यांनी तक्रार कशाला केली असते. लैंगिक छळ, धर्मांतरचा विषय आणि त्याला यांनी दिलेला पाठिंबा. मला वाटतं पोलिसांनी आता जास्त वेळ न दवडता आरोपी कुठं भेटलाय, कोणी लपवलं याची इत्थंभूत माहिती पोलिसांकडे आहे. पोलीस विदाऊट माहितीच्या आधी याच्यात गेलेले नाहीत. 40 पोलीस त्या ठिकाणी गेले, ती पूर्ण माहिती घेऊन गेले होते आणि त्याच्यामध्ये इम्तियाज जलीलाच्याच सांगण्याने सर्व झालं होतं. आता इम्तियाज जलीलाचे सुद्धा मी कालही बोललो, हा सुद्धा एक प्यादा होऊ शकतो. हे रॅकेट चालवणारे आणखी मोठे लोक त्याच्यात समोर येणार आहेत, म्हणून हे प्रकरण गांभीर्याने आपण घेतलं पाहिजे. DCS मध्ये इतकं मोठं प्रकरण घडतं, मुख्यमंत्री दखल घेतात, त्यांच्या आदेशाने कारवाई होते, त्यानंतर एमआयएमच्या एका नगरसेवकाला अटकही होते आणि नंतर आरोपीला वाचवण्यासाठी स्वतः माजी खासदार आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुद्धा मैदानात उतरतात. कुठेतरी एक यामागे वेगळं काही गणित आहे किंवा एखादा व्यापक कट यामागे आहे असं वाटतं तुम्हाला? हा व्यापकच कट आहे. सरळ सरळ त्यांनी केलेला कट कारस्थान आहे. मी आता 2 दिवसापासून तेच बोलतोय. निदा खान ही मोहरा आहे, पेड वर्कर आहे, पेड वर्कर. तिचं काम आहे, तिची ड्युटी आहे. तिला जे पैसे दिलेले आहेत, तिला जे काही सुविधा दिलेल्या आहेत ते यासाठी दिल्या होत्या की तू ह्या प्रकारचं जाळं निर्माण करायचं. या 100,000 निदा खान या महाराष्ट्रात नाही देशभरात पसरलेले आहेत. या निदा खान पुरतं हे प्रकरण मर्यादित नाही आहेत. पुण्यामध्ये अशा निदा खान किती आहेत, संभाजीनगरमध्ये किती आहेत, ठाण्यात किती आहेत. या सगळ्या गोष्टीचा तपास होणं गरजेचं आहे. या तपासाला संकुचित बुद्धीने किंवा छोट्या घटने म्हणून पाहू नका, तर याची व्याप्ती फार मोठी आहे. सर, वैद्यचं असं म्हणणं आहे की मुस्लिम समाजातील सुशिक्षित मुलं आणि मुलींना त्रास देण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे. आम्हाला काही दुसरा उद्योग नाही का? सुशिक्षित मुलांना आणि मुलींना त्रास देण्यासाठी आम्हाला काय दुसरा काम नाही आहे? तुम्ही लोक हे ओएसी जाणून बुजून सांगतो, हा ओएसी ही एक टीम तयार करण्याच्या भानगडीत आहे. सुशिक्षित मुलांना, तरुण वयातली मुलांना आणि मुलींना आपल्याकडे अट्रॅक्शन करून त्यांना त्याचा वापर हा या समाजामध्ये दुही पसरवण्यासाठी करायचा आहे. कट्टरता त्याला निर्माण करायची आहे. आणि जर तुम्ही त्या अशा या प्रकरणामध्ये जर तुम्ही शहीद झाले तर तुमको जन्नत नसीब होगी हे सांगायला सुद्धा तो मागं पुढे पाहणार नाही. जो नगरसेवक जो पटेल आहे त्याचे काही आक्षेपार्ह व्हिडिओ आता समोर येत आहेत. कुठेतरी जो लव जिहाद म्हणून असे टर्म जी वापरली जाते त्यामुळे त्याचा देखील हा ते असा आता संशय देखील व्यक्त केला जातोय. अहो, त्या पटेलचे व्हिडिओ माझ्या आता मोबाईलमध्ये आहेत. हे तुमच्या चॅनलवर दाखवता येत नाही म्हणून प्रेस झाल्यानंतर माझ्याकडचे व्हिडिओ बघा, तुम्हाला कळेल काय आहे. म्हणून तुम्ही या प्रकरणाला अत्यंत इझी गोईंग काहीतरी एमआयएमचे आहेत म्हणून काहीतरी आम्ही आरोप करतोय बेछूट, अशातला प्रकार नाही आहे. मी सगळं प्रूफसहित बोलतोय. आणि हे प्रूफ पाहिजे असेल, ओएसीला पाहिजे असेल की इम्तियाजला पाहिजे असेल त्यालाही दाखवतो मी. म्हणून या प्रकरणाला अत्यंत गांभीर्यपूर्वक आम्ही घेतलेलं आहे. मी सुद्धा या मंगळवारी कॅबिनेटमध्ये सुद्धा हा विषय काढणार आहे. या इम्तियाज जलील असेल, ओएसी असेल, या धर्मांधांना पहिले अटक झाली पाहिजे ही प्रमुख मागणी माझी मुख्यमंत्र्याकडे असेल. मुख्यमंत्री आज मुंबईत नाही आहेत म्हणून थांबलेला आहे. मंगळवारी या विषयाचा सोक्षमोक्ष सुद्धा होईल. मला वाटतं त्यापूर्वीच पोलीस कारवाई करतील आणि इम्तियाज जलीलला अटक सुद्धा केली जाईल. सर, ओबीसी म्हणतात की बुरखा, नकाब आणि धार्मिक पुस्तकांचा पुरावा म्हणून वापर तुम्ही करून जो गुन्हा आहे तो सिद्ध करू नाही शकत, अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य. तेवढं कळतं पोलिसाला. पोलीस काय बिंडोक आहेत का? ओएसीच हुशार आहे एवढा? कोणत्या गोष्टीचा वापर कुठे आणि कसा करावा याला बी काही नियम आहेत का नाही काही? आमचं तर तुम्हाला रामायण महाभारत कधी तुमच्या घरात आम्हाला पाहायला मिळालं नाही.
आमचा फेटा कधी तुमच्या घरात कधी दिसला नाही. आमचं तुळशीचं झाड तुमच्या घरात दिसत नाही. जातीवाद पसरवण्याचा हा जो काही प्रकार आहे ना, हा ओएसीचा बदमाशाचा, हा इतका खतरनाक आहे. आता त्यांनी नवीन चाल चाललेली, जोरात भाषण करणं आणि यंग जनरेशनला आपल्याकडे अटॅक करणं. हा इतकं गंभीर प्रकरण आहे की याच्यानंतर हेच यंग जनरेशन जर त्याच्याकडे मोड झालं तर या महाराष्ट्रामध्ये दंगली घडतील. नाही, पण भाजपची बी टीम आहे MIM असं पण मग म्हणताय. कसली भाजपची बी टीम आहे? MIM ही सगळ्याची बी टीम आहे. त्याला एकच शब्द आहे, रखेल. म्हणून ह्या MIMला तुम्ही ह्याच्याशी त्याच्याशी जोडण्यापेक्षा हे हा परफेक्ट शब्द त्यांच्यासाठी आहे. त्यांना त्यांचा फायदा जिथं असेल तिथं ते सर्व काही करतात. मग ते धर्मांताचा विषय घेऊन करतील, इतर काही बाबी जे इमोशनल लोकांना करू शकतील अशा गोष्टीवर ते भाष्य करतील आणि लोकांना भडकवण्याचं काम करतील. सर, ते असं म्हणतायत की निगा खानवरील आरोप जे आहेत ते कोर्टात टिकणार नाहीत आणि काही लोक जे आहेत ते केवळ मीडिया ट्रायल करत आहेत. अरे ओएसी काय सुप्रीम कोर्टाचा जज आहे का? त्यांनी बोललं टिकणार नाही, मग देऊ आरोपीला सोडून देतो आम्ही उद्या. टिकणारच नाही तर कशाला ठेवायचं आरोपीला? न्यायव्यवस्था आहे, न्यायव्यवस्थामध्ये ट्रायल होईल, त्याच्यामध्ये तुमच्या कोर्टामध्ये साक्षी पुरावे येतील, त्याच्यानंतर जो काही निकाल लागायचा तो लागेल ना. न्यायालयावर तुमचा विश्वास आहे ना, मग त्या पद्धतीने चला आणि वाट पहा. कदाचित तुमचाही नंबर त्याच्यामध्ये येऊ नये. तुम्ही या प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहात? निश्चित भेट घेणार आहे. हे 2 दिवस गेले गडबडीमध्ये मुख्यमंत्री महाराष्ट्रात नव्हते, त्याच्यामुळे ही भेट थांबलेली आहे. निश्चित त्यांची भेट घेणार आहे आणि या सगळ्या प्रश्नाची जाणीव त्यांना आहेच आहे. इत्थंभूत माहिती ही मुख्यमंत्र्याकडे गेलेली आहे आणि मुख्यमंत्री या प्रकरणात अत्यंत गांभीर्याने ते प्रकरण घेत आहेत. नसरापूर प्रकरणाला आता आठवडाभर उलटून गेला. अद्यापही कठोर अशी कुठलीही शिक्षा, जी खरंतर समाजातल्या सगळ्या स्तरातील लोकांकडनं मागणी केली जात होती, अशी कुठलीही शिक्षा होताना मिळत नाहीये. याच अनुषंगानं आता पीडितेच्या कुटुंबियाकडनं आणि गावाकडनं एक मोर्चा पुण्यामध्ये आज काढला जातोय. मूक मोर्चा असं नाव दिलं गेलंय. त्यामुळे त्यांच्या ज्या भावना आहेत त्या पुन्हा एकदा आज आपल्याला पाहण्यात. नरसापूरची घटना ही महाराष्ट्राला शर्मेने मान खाली घालणारी घटना आहे. याचा प्रत्येक स्तरातून प्रत्येकाने निषेध केलेला आहे. परंतु कायद्याचे काही बंधनं, एकतर इतकी संतापाची भावना आहे की लोकांना असं वाटतं की त्या आरोपीला चौकात उभं करून ठेचून मारलं पाहिजे. ही लोकांची भावना आहे, संतप्त भावना आहे. परंतु अटक झाल्यानंतर ज्या फास्ट गतीने त्याच्यावर कारवाई करायची ते सरकारची भूमिका आहे आणि सरकारने त्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट असेल किंवा काही असेल, हा निकाल तातडीने लागला पाहिजेसाठी प्रयत्नशील आहे. देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, सुनेत्रा पवारताई असतील, यांनी सर्वांनी सांगितलं की आम्हाला त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. या पद्धतीचा आमचा हे प्रयत्न राहणार आहे. म्हणून निश्चितच कालावधी लागतो. लोकांच्या भावना हे आम्ही समजून घेऊ शकतो. परंतु काही बंधनामुळं थोडासा जो काही विलंब लागतोय तो कायदेशीर आहे आणि लोकांनी सुद्धा समजून घेतलं पाहिजे. आम्ही सर्वांच्या बरोबर आहोत. आमची भावनाही तीच आहे. आम्हालाही वाटतं की त्या नराधमाला तातडीनं शिक्षा झाली पाहिजे आणि इतकी भयानक झाली पाहिजे की ते यापुढं कोणीही अशी घटना करायला हिंमतसुद्धा केली नाही पाहिजे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती अपघात मृत्यूनंतर बरेचसे अपघात किंवा ऍक्सिडेंट महाराष्ट्रामध्ये होत आहे. सुप्रियाताई सुळे यांच्या देखील गाडीचा अपघात झाला. बरीच चर्चा रंगते या संदर्भातली. घातपात होता असा आरोप जे आहे ते केला जातोय राष्ट्रवादीच्या आणि ज्या गाडीने अपघात झालेला आहे, बाबूची गाडी डॅश झालेली आहे त्यांच्या गाडीला, ती गाडी गुजरातची देखील आहे. अजितदादाचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते, आपल्या सर्वांना माहिती आहे. त्याच्यानंतर सुद्धा अनेक घटना झाला. सगळ्यांनी त्याचा संदर्भ हे अजितदादाच्या घटनेशी लावायचा प्रयत्न केलेला आहे. कृपया असं करू नका. घटना ही घटना असते, अपघात हा अपघात असतो. काही जर कट कारस्थान असेल त्याची चौकशी चालू आहे. काल सुप्रिया सुळेंच्या गाडीला सुद्धा एकनाथ शिंदे साहेबाचं हेलिकॉप्टर 4 दिवसापूर्वी भरकटलं होतं. काल सुप्रिया सुळेंच्या गाडीला धक्का लागला. आता ते सुदैव का दुर्दैव ती गाडी गुजरातची होती.
परंतु याच्यामध्ये ज्यांच्या गाडीला अपघात झाला त्यांनी जर ती कंप्लेंट केली असती तर निश्चित त्याचीसुद्धा चौकशी तर होईलच. ती गाडी आता पकडलेली गेलेली आहे, पण असं काही जर असेल तर त्याची चौकशी होईल. आणि सुप्रियाताई तेवढा सक्षम आहेत, त्या ह्या सगळ्या घटना जर तिला डाऊट थोडा जरी आला तर त्या चौकशीची मागणी करतील. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती उद्धव ठाकरे मोर्चा काढणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या वर्षानिवासस्थानी 15 मे रोजी आंबा आणि काजू उत्पादकांच्या प्रश्नासंदर्भात ते मोर्चा काढतात. मोर्चा ते काढत नाही आहेत. काजू आणि आंबा उत्पादक जे खऱ्या अर्थानं पीडित झालेले ज्यांना त्रास झालेले ते मोर्चा काढतायत आणि हे त्या मोर्चामध्ये सहभागी होत आहेत. यांना शेतकऱ्याची आस्था किंवा त्यांच्यावर झालेलं नुकसान, त्यांना होत असलेला त्रास त्याच्यासाठी जात नाहीत. आम्ही शेतकऱ्याची बाजू घेतो हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न, केविलवाना प्रयत्न आहे आणि मला वाटतं चांगली गोष्ट आहे. असंच रस्त्यावर आलं पाहिजे, शेतकऱ्याचे प्रश्न मांडले पाहिजेत. त्यांचं तर आम्ही स्वागतच करतो आणि हे मोर्चामध्ये सामील होऊन सुद्धा ज्या ठिकाणी असं हानी झालेली त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी गेलं पाहिजे. त्यांचीसुद्धा एक जबाबदारी आहे. माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत, भलेही त्यांच्या काळामध्ये त्यांनी कोणते निर्णय घेतले नाही तो भाग वेगळा, ते कुठे फिरले नाही तो भाग वेगळा, ते मंत्रालयात आले नाही तो भाग वेगळा, त्यांनी कधी कोणत्याही आमदाराची मंत्र्याची भेट त्यांना दिली नाही तो भाग वेगळा, करोनाच्या काळामध्ये घरात बसून करोना हँडल करणारा सगळ्यात मोठा पराक्रमी नेता म्हणून त्यांच्याकडे पाहतात तो भाग वेगळा. परंतु अशा वेळेला त्यांनी आता तरी ऊन किती जरी तापलं असलं, उन्हाचा पारा जरी वाढलेला असला तरी AC गाडीमध्ये बसून हे सगळे दौरे केले पाहिजे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.